मालेगाव येथील 3 वर्ष मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध, आरोपीला चौरंग करावा अशी मागणी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अल्पवयीन चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी सराफ सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने मनमाड शहरात मूक मोर्चा काढीत काळ्या फिती लावत या घटनेचा निषेध नोंदवला। या मूक मोर्चाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला असून पोलीस निरीक्षक विजय खरे यांना मोर्चेकरांनी निवेदन दिले। सदर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला चौरंग करावा अशा घोषणाबाजींनी परिसर दणाणून गेला होता। घटनेबद्दल काल झालेल्या घटनेबद्दल सर्व घरामध्ये हळहळ व्यक्त झालेली आहे। इथं म्हणते ही शेवटचीच घटना असली पाहिजे की परत कोणी अशा लहान चिमुकलेला काय मोठीला काय हात नाही घातला पाहिजे। आताच बाबड बोलले चौरंग झाला पाहिजे, मी महिलांमध्ये तेच बोलली की महिलांच्या ताब्यात त्याचा एक एक पार्ट मोकळा झाला पाहिजे। कुठेतरी शासनाला आपणच जाग आणून दिली पाहिजे की कायदा महिलांकरता नाही तर कोणाकरता आहे। आता सर्व महिला म्हणतात, त्या बोलतात, पण ज्याचं जातं त्याला कळतं आणि खरंच हा कायदा झाला पाहिजे। आमच्या मनमाडच्या सुवर्णकार महिलांतर्फे आम्ही हा जळजळीत निषेध करतोय। हत्या करणं, तिचा जीव घेणं अशा नरधामाला मनमाड शहर व्यापारी महासंघाच्या वतीने एक आव्हान करतो। अनेक वेळेस आपण बघतो खूप लहान बालकांवर यांच्यावर अत्याचार होतो, फक्त आपण मोर्चे निवेदन देतो, पण त्यानंतर अशा नरधामाला काय होतं हे आजपर्यंत आपल्या कोणत्या जनतेला कळालं नाही। खरं म्हणजे अशा नरधामाला हरामखोराला रस्त्यावर बसून त्याचे उभे हातपाय त्याच्या आता सांगितलं बाबडांनी की त्याचा चौरंग करावा, त्याचा चौरंग करून त्याला चार चौकात तसं सोडलं पाहिजे, तर लोकांनी मुतलं पाहिजे, त्याच्या अंगावर थुकण्यापेक्षा मुतलं पाहिजे, तर जेणेकरून यापुढे अशा घटना त्यांनी केल्या नाही पाहिजे। अनेक गोरगरिबांच्या मुलींवर अशा प्रकारचे अत्याचार होतात। या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो। मनमाड व्यापारी महासंघाच्या वतीने जाहीर निषेध लवकर फास्टॅग करून त्याला त्याची सजा करायला लोकांना लगेच दिसली पाहिजे।